नमस्कार. सोनीस रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कच्ची दाबेली. त्यासाठी लागणारं साहित्य. आपण इथे बॉईल केलेले बटाटे घेतले आहे. 3 ते 4 बटाटे, 1 कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे, मसाला शेंगदाणा हे मी घरीच बनवले आहे. शेंगदाणे भाजून त्याला मसाल्यामध्ये फ्राय करून घेतलं आहे. ही शेव, नंतर त्यासाठी लागणारे मसाले, जिरे पावडर, धने पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट मसाला, लाल तिखट, हळद, इमली चटणी, टोमॅटो प्युरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण जे मसाले काढले होते ते त्याच्यामध्ये टाकूया. मसाले तेलात टाकल्यानंतर थोडं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्या, जेणेकरून ते जळू नये. यामध्ये आपण आपला बॉईल केलेला बटाटा टाकू. व्यवस्थित छानपैकी याला मिक्स करून घेऊ. हे आता छान मिक्स झालं आहे. आपण त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकून हलवून घेऊ आणि यामध्ये चिंचेची चटणी टाकूया आणि टोमॅटो प्युरी, मिक्स करून घेऊया. आपलं सारण व्यवस्थित परतून झालंय. आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण दाबेलीचे सारण प्लेटमध्ये काढले. आपण त्याच्यावर गार्निशिंग करून घेऊया. गॅसवर तवा ठेवला आहे. आता आपण पाव पहिले थोडे भाजून घेऊया. तव्यावर बटर लावूया. बटर लावल्यावर पाव हातून असे कापून घेऊया आणि त्याला दोघे बाजूने छान थोडे थोडे भाजून घेऊ. मागच्या साईडने भाजून घ्यायचं थोडंसं. कुरकुरीत दाबेली खूप छान लागते खायला. आता ही दाबेली भरून घेऊ आपण. पाव हे सारण पावामध्ये भरून घेऊया. कांदा, कोथिंबीर आणि शेंगदाणे टाकून आणि वरतून थोडी शेव. पण दोघी दाबेली छानपैकी भरून घेऊया. तव्यावर थोडं बटर लावूया. दाबेली दोघी साईड छान परतून घेऊया. छान तिला कडक होईपर्यंत छान दोघी साईडनी शेकून घेऊया. आपली दाबेली दोघी साईडने छान कुरकुरीत भाजून झाली आहे. आता आपण तिला प्लेटमध्ये काढूया. दाबेली बघा किती छान दिसते. खायलाही तशी अप्रतिम लागते. खूप छान लागते. ट्राय करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.